नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक नूतन अजित सावंत. मी तुम्हाला फर्स्ट इयर BCom इंग्लिश मराठी मीडियम अकाउंटन्सी शिकवणार आहे. म्हणजे तुम्हाला जो आहे पुस्तक पालन आणि लेखापालन हा जो विषय बुक किपिंग अँड अकाउंटन्सी हा विषय मी तुम्हाला शिकवणार आहे. आपण सुरुवातीला शिकूया बुक किपिंग किंवा पुस्तक पालन म्हणजे काय आणि त्याचा उपयोग काय, ते कशासाठी करायला पाहिजे. पुस्तक पालन किंवा बुक किपिंग म्हणजे काय. ज्यावेळी एखादा व्यवसाय केला जातो, व्यवसाय केल्यानंतर तो व्यवसाय आपला नफ्यात आहे किंवा तोट्यात आहे हे पाहण्यासाठी बुक किपिंग आवश्यक असतं. बुक किपिंग म्हणजे काय, तर पुस्तकं लिहून ठेवणं. म्हणजे जो काय व्यवहार केलाय, ज्या काय ट्रान्झॅक्शन्स केलेले आहेत त्या ट्रान्झॅक्शन म्हणजे व्यवहार. तो व्यवहार तुमचे कॅश असतात, क्रेडिट असतात, म्हणजे रोख असतात किंवा उधारीचे पण असतात. अशा व्यवहारातून आपल्या व्यवसायाला फायदा झाला की तोटा झाला हे पाहण्यासाठी पुस्तक पालन केलं जातं किंवा बुक किपिंग केलं जातं. म्हणजेच काय, तर तो व्यवहार कुठेतरी कुठच्या तरी बुक्समध्ये, कुठच्या तरी पुस्तकामध्ये तो नोंदवला जातो. त्याला म्हटलं जातं बुक किपिंग किंवा पुस्तक पालन. फॉर एक्झाम्पल, आता फर्निचरचा एखाद्या व्यावसायिकाचा व्यवसाय आहे, तर ते फर्निचर खरेदी करण्यापासून त्याला जे काही खर्च आलेले असतील, वाहतूक खर्च असेल, हमाली असेल, ते परचेस करण्यासाठी द्यावा लागणारा जो काही पैसा असेल, तो जो सगळा पैसा खर्च केल्यानंतर ज्यावेळी तो ते फर्निचर विकणार आहे, ते फर्निचर विकतानाचा खर्च आणि त्यातून मिळालेलं त्याचं इन्कम, म्हणजे ज्यावेळी परचेस केल्यापासून तो विकल्यानंतरचं मिळणारं इन्कम, ह्याच्यातला जो काही डिफरन्स आहे तो डिफरन्स किंवा तो फरक बघणं. तो फरक म्हणजेच काय, तर त्या व्यावसायिकाचा नफा किंवा तोटा असतो. हा नफा किंवा तोटा बघण्यासाठी त्या व्यावसायिकाला हे पुस्तक पालन किंवा बुक किपिंग करावं लागतं. तसंच बुक किपिंग करण्याचा अजून एक फायदा काय असतो, तर जो व्यवसायात नफा तोटा झाला असेल तो ठीक आहे, पण इन्कम टॅक्स हा जो हे आहे तो इन्कम टॅक्स किती वाचवायचा किंवा इन्कम टॅक्स किती द्यावा लागेल हे पाहण्यासाठी सुद्धा बुक किपिंग अतिशय आवश्यक आहे. जसं नफा तोटा झालाय की बघणं हे आवश्यक आहे, तसं आपल्याला टॅक्स किती द्यावा लागेल, टॅक्स किती डिडक्ट करावा लागेल हे पाहण्यासाठी बुक किपिंग आवश्यक असतं. आता उदाहरण आपण फर्निचरच्या व्यावसायिकाचं घेतलंय. त्याला परचेस करताना, फर्निचर खरेदी करताना जो काही खर्च आलेला असेल त्यासाठी त्याला बुक्स ठेवली जातात. आता खरेदी केलंय त्याने, फर्निचर खरेदी केलंय, मग ते फर्निचर परचेस केले तर त्याला परचेस बुक ठेवावं लागतं. अशी वेगवेगळी बुक परचेस केल्यानंतर ते परचेस करतानाचा जो काही खर्च असेल तो खर्च, व्हेकल आहे, व्हेकल एक्सपेन्सेस आहेत, हमाली आहे, कॅरेजेस आहेत, हे सगळं असे जे खर्च आहेत हे वेगवेगळ्या बुक्समध्ये नोंदवावे लागतात. कुठेही नोंदवून ठेवून त्याला समजणार नाही की आपल्याला परचेस करताना केवढा खर्च झालाय. हे करण्यासाठी त्याला परचेस बुक ठेवावं लागतं. आता फक्त फर्निचर म्हणजे एका प्रकारचंच फर्निचर नसतं, फर्निचरचे वेगवेगळे प्रकार असतात. त्यामुळे परचेस बुक मध्ये त्या आपल्या व्यवसायात किती खुर्च्या आहेत, किती टेबल्स आहेत, किती कपाट आहेत, हे वेगवेगळे जे आयटम आहेत ते पाहण्यासाठी त्याला परचेस बुक हे ठेवावं लागतं. ते परचेस करताना त्याला काय कॅरेजेस आले, काय खर्च आले, कॅरेजेस वर केवढा आलाय, हमालीला केवढा खर्च आहे हे ठेवण्यासाठी त्याला ही पुस्तक पालन करावं लागतं. परचेस केल्यानंतर हे जे आहे फर्निचर किंवा जे काय व्यावसायिक गुड्स ज्या असतात त्या परत तो सेल करतो. मग त्या सेल करताना त्याला परत किती काय खर्च आहे, सेल करताना तो माल उचलण्यासाठी
परत हमाली आहे, माल दुसरीकडे पोहोचवण्यासाठी परत कॅरेज आहे, असे वेगवेगळे खर्च परत माल विकताना त्याला करावे लागतात. मग हा जो खर्च आहे हा खर्च परत कुठेतरी नोंदवावा लागतो. त्यासाठी त्याला सेल्स बुक ठेवावं लागतं. म्हणजे ही जी अशी बुक्स आहे, माल खरेदी केलेला माल त्याला जर काहीतरी त्यात खराब आला असेल तर तो परचेस रिटर्न पण करतो. मग ते सुद्धा त्याला कुठेतरी नोंदवून ठेवावं लागतं. जसं परचेस रिटर्न येतो दिला जातो तसा माल विकल्यानंतर तो रिटर्न काहीतरी खराब असल्यामुळे रिटर्न येतो, म्हणून सेल्स रिटर्न पण असतो. म्हणजे आपण माल किती खरेदी केलाय, किती परत केलाय, किती विकलाय आणि किती परत आलाय, ह्यासाठी हा सगळ्याची नोंद करण्यासाठी त्याला पुस्तक पालन किंवा बुक किपिंग व्यावसायिकाला करावं लागतं. म्हणजे आपल्याकडे माल किती आलाय, किती आपण विकलाय, ह्या सगळ्यावर किती खर्च झालाय, यातून आपल्याला नफा तोटा काय झालाय हे पाहण्यासाठी, हे कुठेतरी नोंदवण्यासाठी त्याला व्यावसायिकाला, प्रत्येक व्यावसायिकाला पुस्तक पालन करावं लागतं. आता ही वेगवेगळी पुस्तकं असतात. तसंच आपलं दुसरं हे काय आहे तर बुक किपिंग अँड अकाउंटन्सी. पुस्तक पालन आणि लेखापालन. आता नुसतं पुस्तक पालन करून त्याला नफा तोटा एक रेअरली समजेल, पण पूर्णपणे समजणार नाही. म्हणजे जो काही नेट इन्कम आहे तो त्याला समजत नाही. नेट प्रॉफिट किंवा नेट लॉस जर काय असेल तर तो त्याला समजत नाही. किंवा त्या व्यावसायिकाकडे आपल्याकडे किती स्टॉक आहे, म्हणजे ती त्याची असेट आहे, आपण किती जणांना देणं आहोत, किती जणांकडून येणं आहे, किती आपल्याकडे असेट आहे, किती आपल्या लायबिलिटीज आहे, किती आपल्याकडे मालमत्ता आहे, किती आपल्या जबाबदाऱ्या आहेत, हे कोणाला त्या व्यावसायिकाला समजण्यासाठी त्याला लेखापालन करावं लागतं. म्हणजेच काय, अकाउंटन्सीचा आधार घ्यावा लागतो. दोन्हीलाही काय म्हटलं जातं, आर्ट आहे. ह्या दोन्ही एक कला आहे. बुक किपिंग ठेवणं, बुक्स ठेवणं ही सुद्धा एक आर्ट आहे. त्याचप्रमाणे अकाउंटन्सी सुद्धा ही एक कला आहे, एक शास्त्र आहे. त्या शास्त्रानुसारच त्याला जावं लागतं. म्हणजे पुस्तक पालन केल्यानंतर, पुस्तक पालन झाल्यानंतर लेखापालनापर्यंत येण्यासाठी किंवा अकाउंटन्सी पर्यंत येण्यासाठी ही जी बुक्स आहेत ही बुक्स पोस्ट करावी लागतात. पोस्टिंग करावं लागतं, तिकडे नोंद करावी लागते. ही नोंद झाल्यानंतर त्या नोंदीला पुढे कुठेतरी त्याची पोस्टिंग करावं लागतं. त्याला लेखापालन असं म्हणतात. लेखापालनात काय काय असतं तर ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंट म्हणजे व्यापार खाते. लेखापालन करताना त्याने व्यापार कोणता केलाय, म्हणजे काय परचेस केलंय, काय सेल्स केलंय, कोणता व्यापार केला आहे, किती परचेस केलंय, किती सेल केलंय, किती परचेस रिटर्न दिलाय, म्हणजे खरेदी केलेला माल परत दिलाय, आणि किती सेल केल्यानंतर त्याच्याकडे परत आलाय. परचेस करताना किती खर्च झालाय, सेल करताना किती खर्च झालाय, त्याच्याकडे ओपनिंग स्टॉक म्हणजे सुरुवातीचा साठा जर काय असेल तर तो किती असेल होता, आणि क्लोजिंग स्टॉक किती आहे, शेवटी किती आहे, हे सगळं व्यापार खात्यात नोंदवलं जातं. आणि हे कुठून येतं तर पुस्तक पालनमध्ये पुस्तकं ज्यावेळी ठेवली जातात त्यावेळी परचेस बुक असतं, सेल्स बुक असतं. यांचे जे वर्षाच्या शेवटी ज्यावेळी तो लेखापालन करणार त्यावेळी यांच्यात किती वर्षभरात परचेस केलंय, किती वर्षभरात सेल केलंय, हे सगळं ह्या ट्रेडिंग अकाउंटला तो ट्रान्सफर करतो, ट्रेडिंग अकाउंटला आणून ठेवतो. म्हणजे वर्षभरात त्याने किती ट्रेड केलाय, किती व्यापार केलाय हे कुठे दिसून येतं त्याला, फक्त नुसतं ट्रेडिंग अकाउंट बघितल्यामुळे दिसतं. नाहीतर नुसतं बुक्स प्रत्येक वेळी सगळी बुक्स त्याला बघायला लागतात. त्याच्याऐवजी त्याने जर नुसतं ट्रेडिंग अकाउंट बघितलं पूर्ण वर्षाचं, तिथं त्याला दिसतं. प्रत्येक वेळी सगळे बुक्स उघडून बघण्यापेक्षा फक्त ट्रेडिंग अकाउंटन्सी म्हणजे काय तर पुस्तकं जी ठेवलेली असतात त्या पुस्तकांचा वर्षाचा जो काय राहिलेला फरक असेल, वर्षभरात जे काही झालेलं असेल ते सगळं कुठे इकडे आणलं जातं. त्याला म्हटलं जातं अकाउंटन्सीला लेखापालन.
लेखापालन करताना पहिलं ट्रेडिंग अकाउंट, सेकंड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट म्हणजे काय, तर नफा तोटा खाते. नफा तोटा खाते म्हणजे इथं पूर्णपणे व्यावसायिक जो काही ट्रेड करतो तो पाहिला जातो. आणि ट्रेडिंग केल्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट मध्ये त्याला काय दिसतं, तर सगळे जेवढे खर्च झाले वर्षभराला त्या सगळ्या परचेस सेल्स करण्यासाठी किंवा त्याचं जे काय ऑफिस असेल काय असेल ते सगळे खर्च आणि सगळे इन्कम म्हणजे झालेल्या विक्रीतून त्याला मिळणारं कमिशन, कोणाला डिस्काउंट कोणाकडून मिळालं असेल, कोणाला दिलं असेल, हे सगळे जे खर्च लॉसेस सगळे जे असतात ते प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला त्याला दिसून येतात. सगळ्यात शेवटी तो काय करतो, बॅलन्स शीट. बॅलन्स शीट म्हणजे ताळेबंद. ताळेबंदामध्ये किंवा बॅलन्स शीट म्हणजे काय, ही जी दोन आहे ती अकाउंट्स आहेत म्हणजे खाती आहेत आणि ताळेबंद जो असतो हे असतं पत्र, शीट असते. बॅलन्स शीट मध्ये पूर्ण वर्षाला त्या व्यावसायिकाकडे किती असेट आहे, किती मालमत्ता आहे आणि किती त्याच्या जबाबदाऱ्या आहेत, किती त्याच्या लायबिलिटीज आहेत, ह्या बॅलन्स शीट मध्ये समजतात. ह्याला जे काही सगळे बॅलन्स येतात, जे काही अमाऊंट्स येतात, जे काही रक्कम इथे ट्रान्सफर होते ती पूर्णपणे कुठून आलेली असते, तर वर्षभरात त्याने जी काय बुक्स ठेवलेली असते, जे काय बुक किपिंग केलेलं असतं, जे काय पुस्तक पालन केलेलं असतं, वर्षभरात जे काय आता एप्रिल ते मार्च हा जर त्याचं व्यावसायिक वर्ष असेल तर पूर्णपणे एप्रिल ते मार्च मध्ये त्याने जो काही खर्च केलेला असेल तो सगळ्या बुक्स मध्ये जे काय परचेस केलेलं असेल त्या बुक्स मध्ये साठवतो आणि वर्षाच्या शेवटी ज्यावेळी त्याची टोटल करून त्याचा फरक काढतो, तो सगळा फरक कुठे येत असतो, ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीटला येत असतो. बॅलन्स शीटला सगळे इथं बघितल्यावर तुम्हाला लक्षात येईल की ट्रेडिंग किंवा व्यापार खाते म्हणजे काय, तर जो काही व्यापार झाला आहे तो आणि त्या व्यापारावर झालेले खर्च सगळे कुठे येणार आहेत, ट्रेडिंग अकाउंटला किंवा व्यापार खात्याला येणार. त्याच्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट किंवा नफा तोटा खाते याला काय येणार आहे, तर वर्षभरात जे काही खर्च झाले आहेत, ऑफिशियल खर्च झाले आहेत म्हणजे तुमच्या कार्यालयावर जे काही खर्च झाले आहेत, हे ट्रेडिंग करताना काही जे व्यावसायिकाकडे नोकर असतील किंवा व्हेकल्स असतील त्या व्हेकलवर झालेला खर्च, पेट्रोल खर्च आहे किंवा जे कोण हमाली खर्च असतील, एवढे सगळे डिस्काउंट दिलेलं असेल, डिस्काउंट पेड केलेलं असेल, कमिशन मिळालं असेल, कमिशन पेड केलेलं असेल, अशी जी सगळी आहे ती प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला त्यांचं बॅलन्स आहे. आणि बॅलन्स शीटला काय येतात, तर वर्षभरात त्या व्यावसायिकाकडे किती स्टॉक राहिला आहे, त्याच्याकडे किती व्हेकल्स आहेत, त्याच्याकडे किती फर्निचर राहिलं आहे त्याचं स्वतःच व्यवसायाला वापरणार, त्याच्यानंतर त्याच्याकडे असलेलं द्यावं लागणारं किती आहे, त्याला येणारी रक्कम किती आहे, त्या कोणाकोणाकडून येणं आहे, हे सगळं आहे हे बॅलन्स शीटला हे केलं जातं. बॅलन्स शीटला दोन बाजू असतात, एक असते असेट्स आणि दुसरी असतात लायबिलिटीज. असेट म्हणजे मालमत्ता आणि येणी, मालमत्ता व येणी आणि जबाबदाऱ्या व देणी, अशी बॅलन्स शीटला दोन भाग केले जातात. त्याला एका ठिकाणी जबाबदाऱ्या आणि देणी आणि व्यावसायिकाची मालमत्ता किती आहे आणि व्यावसायिकाला येणं किती आहे हे सगळं बॅलन्स शीटला केलं जातं. म्हणजे आपण जे आता शिकणार आहोत बुक किपिंग अँड अकाउंटन्सी, हे आपल्याला पूर्णपणे एवढ्यावर म्हणजे ठेवलेली बुक्स आणि त्या बुक्सवरून केलेलं लेखापालन, त्या बुक्सवरून केलेली अकाउंटन्सी हे आपल्याला बघावं लागणार. एकूण बुक्स आणि ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट. आता मगापासून आपण अकाउंट 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 हा शब्द म्हणतो. अकाउंट म्हणजे काय, तर खाते. आता अकाउंटन्सी ज्यावेळी अकाउंटन्सी म्हणजे बुक किपिंग केल्यानंतर अकाउंटन्सी हा भाग येतो, त्यावेळी अकाउंटन्सी
अकाउंट म्हणजे जी खाती तयार होतात, जी पुस्तकं ठेवली जातात, परचेस आहे, त्याच्यानंतर सेल्स आहे, त्याच्यानंतर सॅलरी, असे म्हणजे व्यवसाय सुरू केला की करावे लागणारे सगळे खर्च, व्हेकल आहे, त्याच्यानंतर रेंटवर घेतलेलं असेल तर रेंट देणं आहे, कमिशन देणं आहे, डिस्काउंट देणं आहे, हे ह्याची सगळ्याची नोंद करण्यासाठी ह्या अकाउंटन्सी काही रूल्स केले गेले म्हणजे काय तर अकाउंटन्सीची टाइप्स ऑफ अकाउंट्स, म्हणजे जे आपण काय लिहिणार आहोत, जे पुस्तकं लिहिणार आहोत, जे लेखापालन करणार आहोत, जे अकाउंटन्सी करणार आहोत, त्याला एक काहीतरी दिशा मिळण्यासाठी जे काय खर्च असतील, जे काय येणं असेल, जे काय देणं असेल, त्याला कुठेतरी एखादा त्यांचे टाइप ठरवले गेले. टाइप्स ऑफ अकाउंट्स म्हणतात त्याला. टाइप्स ऑफ अकाउंट मध्ये पहिलं आहे पर्सनल अकाउंट आणि दुसरं आहे इम्पर्सनल अकाउंट. पर्सनल अकाउंट व्यक्तिगत खाते आणि अव्यक्तिगत खाते. आता पर्सनल अकाउंट आणि इम्पर्सनल अकाउंट ह्यावरूनच तुम्हाला लक्षात येईल की पर्सनशी संबंधित आणि पर्सनशी संबंधित नसलेले. पर्सन म्हणजे काय? एक व्यक्ती, व्यक्तीशी संबंधित असलेले आणि व्यक्तीशी संबंधित नसलेले अशी दोन अकाउंट्स तयार केले जातात. का तर जसं मगाशी म्हटलं तसं ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट हे अकाउंटन्सी करण्यासाठी, हे मांडण्यासाठी तुम्हाला ही अकाउंट्स आवश्यक आहे. कुठे काय ट्रान्सफर करायचं, कुठे काय करायचं यासाठी. तर पर्सनल अकाउंट व्यक्तिगत खाते म्हणजे काय? जी पर्सनशी संबंधित आहे, व्यक्तीशी संबंधित. व्यक्तीशी संबंधित म्हणजे काय? तर ती एखादी व्यक्ती, नैसर्गिक व्यक्ती, नॅचरल पर्सन, म्हणजे आपण सगळे, म्हणजे जेवढ्या सजीव माणसं आहेत त्या सगळ्या सजीव माणसाची ज्यावेळी एखादी नोंद काहीतरी त्याच्याबाबत एखादं एंट्री करायची असेल त्यावेळी एखादी, आता मगाशी जसं म्हटलं व्यावसायिक आहे म्हटल्यावर काय एखाद्या व्यक्तीशीच त्याचा संबंध येणार, व्यक्तीकडूनच एखादी तो परचेस किंवा सेल्स करणार आहे. मग त्या व्यक्तीची नोंद ठेवण्यासाठी कुठेतरी त्याची नोंद ठेवण्यासाठी आपल्याला त्याची कुठेतरी त्याला विभागणी करायला पाहिजे. त्याला पर्सनल अकाउंट, नैसर्गिक व्यक्ती, आणि दुसरं काय आहे? अनेक कृत्रिम व्यक्ती. कृत्रिम व्यक्ती म्हणजे आर्टिफिशियल पर्सन. तर आर्टिफिशियल पर्सन म्हणजे काय? तर नॅचरल पर्सन्सनी म्हणजे नैसर्गिक व्यक्तींनी एकत्र येऊन ज्यावेळी एखादी संस्था निर्माण केली जाते त्यावेळी त्याला आर्टिफिशियल पर्सन असं म्हणतात. आर्टिफिशियल म्हणजे थोडक्यात टाटा कंपनी आहे, रिलायन्स कंपनी आहे, एखाद्या नावाने ओळखली जातात. जसं एखादी नैसर्गिक व्यक्ती एका नावाने ओळखली जाते तशीच आर्टिफिशियल पर्सन ही एका नावाने ओळखली जाते. शाळेचं नाव असेल, कॉलेजचं नाव असेल, हे सगळे काय आहे त्यांची अकाउंटची पर्सनल आहे. ते कुठच्या अकाउंट त्यांचा टाईप होतो का? पर्सनल अकाउंट हा टाईप होतो. म्हणजे पर्सनशी ज्यावेळी एखादा व्यवहार होतो त्यावेळी त्यांचा कुठे ट्रान्सफर करायचे, त्यांचे रूल असतात, त्या रूल्स प्रमाणे त्यांना ट्रान्सफर करावं लागतं. पर्सनल अकाउंट मध्ये कोण येतं? तर नॅचरल पर्सन्स आणि आर्टिफिशियल पर्सन. नॅचरल पर्सन म्हणजे व्यक्ती, सजीव व्यक्ती, आणि कृत्रिम व्यक्ती म्हणजे काय? तर सजीव व्यक्तीने एकत्र येऊन जी निर्माण केलेली संस्था असते जी एका नावाने ओळखली जाते. जसं नैसर्गिक व्यक्ती एका नावाने ओळखली जाते तशी कृत्रिम व्यक्ती एका नावाने ओळखली जाते. त्यांना आर्टिफिशियल पर्सन म्हणतात आणि त्यांचा टाईप हा पर्सनल अकाउंट मध्ये असतो. इम्पर्सनल अकाउंट हा एक
दुसरा मेन अकाउंटचा टाईप आहे. इम्पर्सनल मध्ये रिअल अकाउंट, वास्तविक खाते किंवा वास्तव खाते, आणि दुसरा आहे नॉमिनल अकाउंट. नामधारी खाते. रिअल अकाउंट, रिअल वरूनच लक्षात येतं की रिअल म्हणजे जे काय रिअल आहे ते सगळं रिअल अकाउंट मध्ये, म्हणजे ज्या काही वस्तू खरेदी केल्या, वस्तू विकल्या, गाड्या खरेदी केल्या, गाड्या विकल्या, फर्निचर खरेदी केलंय, असं जे काय असेल व्यवसायामध्ये ते सगळं त्यांची जी काय नोंद असेल ती रिअल अकाउंट ह्या मार्फत होते. रिअल अकाउंट मध्ये काय सगळ्यात टचेबल अँड टांजिबल. टचेबल अँड टांजिबल म्हणजे काय, तर ज्या वस्तूंना आपण स्पर्श करू शकतो, ज्यांना पाहू शकतो, अशा ज्या सगळ्या वस्तू व्यवसायात ज्यांचे व्यवहार होतो त्या सगळ्या वस्तू या कुठे येतात, रिअल अकाउंट मध्ये येतात. आणि तिसरा प्रकार आहे, दुसरा इम्पर्सनल अकाउंटचा दुसरा प्रकार आहे नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंट म्हणजे नामधारी खाते, मराठीत त्याला म्हटलं जातं. नामधारी खात्यामध्ये सगळे प्रॉफिट, लॉस, इन्कम, एक्सपेंडिचर, गेन्स, लॉसेस सगळे नॉमिनल अकाउंट मध्ये येतात. म्हणजे काय, व्यवसायात झालेले जेवढे खर्च असतील, व्यवसायाला झालेले जेवढे इन्कम असेल ते सगळ्याची नोंद नॉमिनल अकाउंट मार्फत केली जाते. अकाउंटन्सी ज्यावेळी आपण शिकतो त्यावेळी टाइप्स ऑफ अकाउंट हे जास्त महत्वाचे असतात, कारण पूर्ण व्यवसायात जे काय व्यवहार होतात त्या व्यवहारांची नोंद आपल्याला ह्यामधून करावी लागते. ह्या 3 अकाउंट मधून करावी लागते. म्हणजे त्या व्यवहारात झालेल्या जे काही व्यवहार झालेला तो व्यवहार समजल्यानंतर त्यांची नोंद करताना ते कोणत्या टाईपचे आहेत हे लक्षात आल्यावर तुम्हाला त्यांची नोंद करणं अतिशय सोपं होतं. म्हणजे टाइप्स ऑफ अकाउंट कोणते आहेत, पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट. आता ही नोंद करताना त्या टाइप्स ऑफ अकाउंटचे काय असतात, रूल्स असतात, नोंद करावी लागते. आता ज्यावेळी पुस्तक पालन केलं जातं किंवा बुक किपिंग केलं जातं ते रेग्युलर सहज केलं जातं, पण ज्यावेळी अकाउंटन्सीचा भाग येतो त्याची पुढे नोंद करायची असते, त्या ट्रान्झॅक्शनची एंट्री करायची असते, त्यावेळी पोस्टिंग करायची असते, त्यावेळी ह्या टाइप्स ऑफ अकाउंटची आवश्यकता असते. रूल्स ऑफ अकाउंट्स. आपण पहिला बघितला तो पर्सनल अकाउंट. पहिला टाइप बघितला पर्सनल अकाउंट. पर्सनल अकाउंट म्हणजे व्यक्तिगत खाते. व्यक्तिगत खात्याचा आता कोणतीही नोंद करताना, कोणत्याही ट्रान्झॅक्शनची नोंद करताना, कोणत्याही व्यवहाराची नोंद करताना डेबिट आणि क्रेडिट हे 2 नावांचं लक्षात घेतलं जातं. डेबिट म्हणजे नावे, क्रेडिट म्हणजे जमा. अशा हे दोन शब्द लक्षात घेतले पाहिजे. काही तुम्हाला आता हे लक्षात येते. नोंद करताना त्यांची अशी क्रिया येते, सो अँड सो अकाउंट डेबिट टू सो अँड सो अकाउंट क्रेडिट असं म्हटलं जातं. नावे, कोणाच्या नावे आहे तो व्यवहार आणि कोणाच्या अकाउंटला जमा झाला आहे, कोणाकडे जमा झालंय हे लिहिणं म्हणजेच काय करणं, एंट्री करणं, जर्नल एंट्री करणं किंवा रोजनिशी म्हटलं जातं, रोज कीर्द म्हटलं जातं त्याला. पर्सनल अकाउंटचे रूल काय आहेत ते बघूया. डेबिट रिसिव्हर आणि क्रेडिट गिव्हर. मराठीत म्हटलं जातं नावे
मिळविणारा आणि जमा देणारा. पर्सनल अकाउंट, आता दोन व्यक्तींमध्ये ज्यावेळी व्यवहार होतो त्यावेळी त्याची नोंद करताना, आता त्याचं आपण नंतर एक उदाहरण बनवूया. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. म्हणजे आता मगाशी जसं आपण एक उदाहरण घेतलं, फर्निचरचा व्यावसायिक आहे, त्याने फर्निचर विकत घेतलं आहे. हा जो व्यवहार होतो तो उधारीवर पण व्यवहार होतो किंवा तुमचा रोख व्यवहार करतो. ज्यावेळी उधारीचा व्यवहार असतो, आता ट्रान्झॅक्शन म्हणतात, व्यवहार म्हणजे ट्रान्झॅक्शन आहे. कोणताही व्यवसाय हा ट्रान्झॅक्शनवरच चालतो, व्यवहार झाल्याशिवाय होत नाही. व्यवहार हा रोखीचाही असतो आणि उधारीचाही असतो. रोख म्हणजे कॅश, कॅश ट्रान्झॅक्शन. आणि क्रेडिट ट्रान्झॅक्शन. रोख व्यवहार ज्यावेळी केला जातो त्यावेळी त्या व्यक्तीची आपल्याकडे नोंद ठेवणं आवश्यकता नसते. पण उधारीचा ज्यावेळी व्यवहार केला जातो त्यावेळी त्या उधारीच्या व्यवहाराची कुठेतरी नोंद होणं आवश्यक असतं. कारण उधारी आपण केली आहे, उधारी आपण दिली आहे, आपण उधार घेतला आहे, हे ज्यावेळी आपण क्रेडिट ट्रान्झॅक्शन करतो त्यावेळी त्याची नोंद त्या नावासकट होणं आवश्यक असतं. आणि नावासकट ती नोंद करण्यासाठी आपल्याला हे रूल्स आवश्यक असतात. कशी नोंद करायची? आपण ज्यावेळी कॅश ट्रान्झॅक्शन असतात रेग्युलरली आपण आपल्या स्वतःच्या जीवनातलं जर उदाहरण घेतलं, भाजी घ्यायला गेलो तर भाजी आपण पैसे देऊन मोकळे होतो, भाजी घेतो, व्यवहार आपण तिथे संपवतो. पण ज्यावेळी आपण एखादं मोठं काहीतरी वस्तू विकत आणायला जातो त्यावेळी समोरच्या माणसाकडून आपण उधारीने जर घेतलं तर ती व्यक्ती आपलं नाव नोंदवून ठेवतो. ज्यावेळी आपण माल रोखीने घेतो त्यावेळी तिथं काही प्रश्न नसतो. पण ज्यावेळी आपण माल उधारीवर घेतो त्यावेळी समोरचा व्यावसायिक जो असतो, समोरचा जो कोण देणारा असतो तो आपलं नाव नोंदवून ठेवतो. हे नोंदवून ठेवण्यासाठी आपल्याला ह्या रूल्सची आवश्यकता असते. म्हणजे ज्यावेळी उधारीचा व्यवहार केला जातो त्या उधारीच्या व्यवहाराची नोंद करण्यासाठी हा आवश्यक आहे. कारण जो व्यवहार असतो तो दोन व्यक्तींमध्ये केला जातो. परचेस किंवा सेल्स हा जो व्यवहार असतो तो दोन व्यक्तींमध्ये केला जातो. ती व्यक्ती नैसर्गिक व्यक्ती असू शकते किंवा ती व्यक्ती कृत्रिम व्यक्ती असू शकते. त्यामुळे त्यांची नोंद करण्यासाठी आपल्याला पर्सनल अकाउंटचाच आधार घ्यावा लागतो. त्यांचा टाईप कोणता असतो? पर्सनल अकाउंट असतो. आणि त्याची नोंद करण्यासाठी आपल्याला हे रूल्स आवश्यक असतात. आणि नोंद करण्यासाठी क्रेडिट ट्रान्झॅक्शन किंवा उधारीचा व्यवहार होणं अतिशय आवश्यक आहे. उधारीचा व्यवहार झाला तर त्याची नोंद केली जाते. आता हा व्यवहार, आता ही जी पर्सनल अकाउंट उदाहरण, आता फॉर एक्झाम्पल फर्निचर परचेस on credit from Messrs. Omega Furniture for rupees 15,000. तर ओमेगा फर्निचर कडनं 10,000 रुपयाचा माल किंवा फर्निचर खरेदी केलंय ऑन क्रेडिट. आता ऑन क्रेडिट म्हटलं की तिथं काय आला? हा उधारीचा व्यवहार आला, क्रेडिट ट्रान्झॅक्शन आली. क्रेडिट ट्रान्झॅक्शन म्हटली की हा ओमेगा आपण त्याला देणं आहोत की आपल्याकडे कुठेतरी नोंद असली पाहिजे. यासाठी ओमेगा फर्निचर याची नोंद व्हायला पाहिजे. आता ह्याची नोंद करताना आपल्याला ह्या पर्सनल अकाउंटचे रूल्स मदत करतात. पर्सनल अकाउंटचे रूल्स काय आहेत? तर डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. नावे मिळविणारा आणि जमा देणारा असे ते रूल्स आहेत. आता ओमेगा फर्निचर हा आपल्याला काय आहे? देणारा. आणि आपल्याकडे आलंय काय? तर फर्निचर आलंय. ते आपल्याला नंतर पुढे लक्षात येईल. फर्निचर
फर्निचर आपल्याकडे आलंय, पण देणारा आहे कोण? इथे आता दोन अकाउंट्स तयार होतात, फर्निचर आणि ओमेगा फर्निचर. हे काय आहे? मेसर्स ओमेगा फर्निचर. ही कृत्रिम व्यक्ती आहे, पर्सनल अकाउंट आहे यांच्या. मेसर्स ओमेगा फर्निचर ही काय आहे? कृत्रिम व्यक्ती आहे, आर्टिफिशियल पर्सन आहे. त्यामुळे ते काय होतं? पर्सनल अकाउंट मध्ये त्याची नोंद होते. आणि दुसरं काय आहे? फर्निचर. ते रिअल अकाउंट आहे. ते पुढे आपण त्याचे रूल्स बघणार आहोत. आता पर्सनल अकाउंटचे रूल्स आपण इथे लावणार आहोत ओमेगा फर्निचर. पर्सनल अकाउंटचे रूल्स काय आहेत? तर डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. ओमेगा फर्निचर कडनं आपण माल घेतलेला आहे, म्हणजे ओमेगा फर्निचर इज द गिव्हर ऑफ फर्निचर. सो ओमेगा फर्निचर क्रेडिट होणार. त्याची एंट्री याला म्हणतात जर्नल एंट्री. फर्निचर अकाउंट डेबिट टू मेसर्स ओमेगा क्रेडिट, अशी त्याची एंट्री होती. आपल्याला पुढे जर्नल एंट्री बघायची आहे. ह्या एंट्री कशा मांडायच्या, फक्त नुसती मांडणी कशी होते हे मी दाखवलं. आता ओमेगा फर्निचर हे क्रेडिट झालं. का झालं? तर ही इज द गिव्हर, ही इज द पर्सनल अकाउंट. ओमेगा फर्निचर ही कृत्रिम व्यक्ती आहे, त्यामुळे त्यांची नोंद कुठे होते? पर्सनल अकाउंट ह्या टाईप मध्ये त्याचा समावेश होतो. पर्सनल अकाउंटचे रूल काय आहे? तर डेबिट द रिसिव्हर अँड क्रेडिट द गिव्हर. ओमेगा फर्निचर इज अ गिव्हर. ओमेगा फर्निचरने दिलेला आहे, क्रेडिट द गिव्हर, म्हणून क्रेडिट. मांडणी त्याची कशी होते? फर्निचर अकाउंट डेबिट टू ओमेगा फर्निचर अकाउंट क्रेडिट. हे जे क्लासिफिकेशन आहे, हे क्लासिफिकेशन आपल्याला करता यायला पाहिजे. पूर्ण पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट यांचं क्लासिफिकेशन ज्यावेळी समजेल, आपल्या व्यवहारामध्ये कोणकोणती अकाउंट्स आहेत, कोणकोणतं काय तयार झालंय, काय काय आपल्याला मिळालंय, काय काय केलं, यांचं ज्यावेळी तुम्हाला क्लासिफिकेशन समजेल त्यावेळी तुम्हाला त्याची नोंद करणं अतिशय सोपं होईल. सेकंड आहे काय? तर रिअल अकाउंट. दुसरा हे काय आहे? रिअल अकाउंट. रिअल अकाउंटचे रूल काय? डेबिट व्हॉट कम्स इन and credit what goes out. व्यवहारात जे आले ते समावेश झाला तो, आणि व्यवहारातून जे गेलं ते नावे जे आलं, व्यवसायात जे आलं ते, आणि जमा जे आपल्याकडून गेले. रिअल अकाउंट म्हणजे काय? तर विच इज टचेबल अँड टॅन्जिबल. व्यवहारात जे काही टचेबल अँड टॅन्जिबल आले ते सगळं त्यांचा जो टाईप आहे, त्यांचा जो कोणत्या समावेश होणार? रिअल अकाउंट ह्याच्यात समावेश होणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल आपण घेतलं तर आता फर्निचर व्यावसायिक आहे, तर त्याचं फर्निचर आलं, पैसे दिले त्याने, त्याच्यात दोन हे काय झाले? तर फर्निचर आलं, पैसे गेले. हा व्यवहार आपल्याला समजला. म्हणजे फर्निचर अँड कॅश असं त्या व्यवहारात आपल्याला दिसलं. फर्निचर इज रिअल, फर्निचर इज ट्रान्जेबल, फर्निचर इज टचेबल, अँड कॅश ऑल्सो इज टचेबल अँड ट्रान्जेबल. सो फर्निचर अँड कॅश इज रिअल अकाउंट. त्याच्यानंतर व्हेकल परचेस फॉर बिझनेस फॉर ₹10,000 असं म्हटलं तर व्हेकल आली आहे आणि कॅश गेली आहे, हे आपल्याला समजा. कॅश इज टचेबल, व्हेकल इज टचेबल. त्यानंतर बिल्डिंग परचेस फॉर क्रेडिट फ्रॉम बिल्डर असं असेल तर बिल्डर अकाउंट अँड ऑन क्रेडिट आपण घेतलेली आहे बिल्डिंग, पण बिल्डिंग इज रिअल, बिल्डिंग इज टचेबल, सो बिल्डिंग ऑल्सो इज रिअल अकाउंट. हे जे क्लासिफिकेशन आहे, हे क्लासिफिकेशन आपल्याला करता आलं की आपल्याला व्हॉट इज डेबिट अँड व्हॉट इज क्रेडिट हे समजणार. ॲज अ फॉर एक्झाम्पल घेऊया, व्हेकल
purchased for cash ₹40,000. वाहन खरेदी केलं 40,000 रुपये. फॉर कॅश म्हटलेलं आहे म्हणजे कॅश ट्रान्झॅक्शन. अँड व्हेकल म्हणजे वाहन. वाहन खरेदी केलं 40,000. रोख खरेदी केलं 40,000. म्हणजे गेलं आलंय काय व्हेकल आणि कॅश दोन्ही काय आहे रिअल आहे. व्हेकल इज रिअल अँड कॅश इज रिअल, टचेबल अँड ट्रान्झॅक्शन. सो व्हेकल अकाउंट and cash account. What comes in and what goes out? Vehicle comes in and cash goes out. Vehicle account debit to cash account credit. Vehicle comes in, what comes in? Vehicle comes in and what goes out? Cash goes out, so cash account credit. Which is touchable and tangible, all includes in real account. Real account से rule काय? Debit what comes in, credit what goes out. And last आपलं आहे तिसरं जे आहे ते आहे nominal account. नॉमिनल अकाउंट म्हणजे नामधारी खाते. यामध्ये ऑल इन्कम्स, लॉसेस, प्रॉफिट्स सगळ्यांचा समावेश नॉमिनल अकाउंट मध्ये होतो. नॉमिनल अकाउंट म्हणजे काय? डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस and credit all gains and profits. जेवढे एक्सपेन्सेस अँड लॉसेस असतील ते सगळे डेबिट होतात आणि जर जेवढे गेन्स म्हणजे लाभ आहेत आणि जे काही नफे आहेत ते सगळे क्रेडिट होणार. म्हणजे थोडक्यात एक्सपेन्सेस अँड लॉसेस म्हणजे काय? तर सॅलरी आहे, टेलिफोन एक्सपेन्सेस आहेत, इलेक्ट्रिसिटी आहे, हे सगळे जे एक्सपेन्सेस आहेत हे एक्सपेन्सेस आहेत. आणि लॉसेस म्हणजे काय? तर कमिशन पेड, डिस्काउंट पेड, हे जे आहे हे सगळे कुठे डेबिट होणार. त्यानंतर गेन्स अँड प्रॉफिट्स. गेन्स मीन्स काय? तर डिस्काउंट मिळालं, कमिशन मिळालं, प्रॉफिट कोणता झाला असेल ते सगळे कुठे होणार आहे? क्रेडिट होणार. फॉर एक्झाम्पल सॅलरी पेड, सॅलरी म्हणजे खर्च आहे ₹4,000. सॅलरी पेड तो खर्च आहे म्हणजे सॅलरी अकाउंट डेबिट टू कॅश, पैसे गेले, व्हॉट गोज आउट, सॅलरी अकाउंट टू कॅश क्रेडिट. तसंच गेन झाला किंवा प्रॉफिट झाला म्हणजे एखादा डिस्काउंट मिळालं किंवा कमिशन मिळालं तर त्याचं कसं होईल ते आपण बघूया. डिस्काउंट रिसिव्ह, डिस्काउंट रिसिव्ह ₹100. डिस्काउंट रिसिव्ह इज गेन आहे. क्रेडिट ऑल गेन्स अँड प्रॉफिट्स. जो कोणाकडनं मिळाला असेल त्याचं नाव येईल कॅश रुपीज, कॅश अकाउंट डेबिट 100, डेबिट टू गेन्स क्रेडिट, डिस्काउंट क्रेडिट 100 असं होणार. म्हणजे नॉमिनल अकाउंट काय? जेवढे काय एक्सपेन्सेस अँड लॉसेस असतील त्यांची डेबिट म्हणून होणार आणि क्रेडिट ऑल गेन्स अँड प्रॉफिट्स. आता ह्याची आपल्याला हे जे आहे जे रूल्स आहेत अकाउंटन्सीचे रूल्स, अकाउंटन्सीचे टाईप, त्या टाईप्सचे रूल्स हे अतिशय महत्वाचे असतात. यावरच संपूर्ण आपल्याला पुढे अकाउंटन्सी शिकायचं आहे. त्यामुळे जेवढं आज आपलं झालंय तेवढ्याची परत एकदा तुम्ही रिपिटेशन करा तुमच्या पुस्तकात.
सुद्धा तुमच्याकडे बुक्स असतील त्यामध्ये आहेत. त्याच्याखाली स्वाध्याय असेल, एक्सरसाइज असेल, त्याच्यात तुम्हाला क्लासिफिकेशन्स असतील, ते क्लासिफिकेशन सोडवा. क्लासिफिकेशन्स म्हणजे पर्सनल अकाउंट मध्ये कोणते येतील, रिअल मध्ये कोणते येतील आणि नॉमिनल मध्ये कोणते येतील, अशी जेवढी आहेत ते सगळी क्लासिफिकेशन करण्याची प्रॅक्टिस करा. तरच आपल्याला पुढे रूल्स प्रमाणे आपल्याला पुढे जर्नल एंट्री आहे, जर्नल एंट्री करायची आहे. आपल्याकडे वेळ थोडा असल्यामुळे आपण हळूहळू पटापटा हे घ्यायला पाहिजे. त्यामुळे जेवढा आता वेळ मिळणार आहे त्याच्यामध्ये तुम्ही पूर्ण ते वाचून काढा, त्यांचं क्लासिफिकेशन्स बघा, त्यांच्या व्याख्या वगैरे तुम्हाला तिथे दिलेल्या आहेत, त्या व्याख्या पूर्णपणे पाठ करा. आणि पुढच्या वेळी आपण जर्नल एंट्री बघायची आहे, जर्नल एंट्री म्हणून मेजर पोस्टिंग बघायचे. ओके स्टुडंट्स, थँक्यू व्हेरी मच.